नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आबा हे आतमध्ये येतात. कला, अंजू आणि रजनी हे जेवायची तयारी करत असतात, म्हणजे जेवायला वाढायला घेतात. तेव्हा आबा तिथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. आबा म्हणतात की रजनी, अगं ज्यासाठी मी पळसंब्याला गेलो होतो आणि ते ज्यासाठी साध्य करायला मी पळसंब्याला गेलो होतो ते तर साध्य झालंच, म्हणजे याचा अर्थ आपल्या घरावर संकट येणार नाही असं नाही. हे बघ, जी संकट यायची ती तर येणारच, परंतु नकारात्मकता तरी दूर झाली. तेव्हा आबा इतके खुश होऊन आता सांगत असतात. त्यांचा तो खुश असलेला चेहरा बघूनच बाकी सर्वांना खूप छान वाटत असतं, म्हणजे आबा खुश आहे. आबाच्या मनातील नक्की काहीतरी इच्छा पूर्ण झाली, म्हणून रजनी आणि कलाला थोडासा आनंद मिळतो. आणि हे बघ, आता कोणत्याही संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो, त्याचं आपण निवारण करू शकतो. तेव्हा आता रजनी म्हणते की हो आबा, अगदी बरोबर, बरं झालं तुम्ही तिकडे जाऊन आलात, हे तर उत्तम झालं. तुमच्या डोक्यातून मात्र हे सर्व निघून गेलं. आणि तेवढ्यात अद्वैत, सोहम, बाकी सर्वजण मात्र आता जेवायला येऊन बसतात. तर रजनी म्हणते की आबा, मला तुम्हाला एक बाकी गुड न्यूज द्यायची होती. तेव्हा मात्र आता आबा तर अगदी खुश होऊन विचारतात की काय ग रजनी, असं काय झालं. तेव्हा आता कलाला हसू येतं. तर रजनी म्हणते की आबा, अहो आपल्या शेंडे फळांनी त्या अनामिकाला होकार दिलेला आहे. तेव्हा ते ऐकून कला आणि अद्वैत या दोघांना सुद्धा खूप आनंद होतो. कला म्हणते की काय रजनी मॅडम, अहो काय सांगतात. अद्वैतला इतका आनंद होतो, त्याच्या चेहऱ्यावरूनच ते दिसून येते. तेव्हा सोहम तर अगदी बघतच असतो. तर आबा इतके खुश होतात. आबा म्हणतात की अरे वा वा वा, खरंच सणाच्या दिवशी खूप भारी बातमी दिली ग रजनी तू. त्यावरती आता अद्वैत आबांना म्हणतो की आबा, अहो तुमचा अंदाज एकदम परफेक्ट निघला. त्यावर आता राहुल विचारतो की काय रे, अरे कोणता अंदाज. तर अद्वैत म्हणतो की अरे तू असं काय करतोस, अरे हे सर्व तूच विचारतोस का, आणि तूच सर्वांना तो हो मोबाईल मधील फोटो दाखवला होता. तेव्हा आता राहुल हसतो आणि म्हणतो की बरोबर बरोबर, म्हणजे आपल्या सोहमचं ते प्रेम प्रकरण. तर अद्वैत म्हणतो की हो हो तेच तर. त्यावरती आता रजनी विचारते की आबा तुम्हीच त्याला विचारा, बघूयात तुम्हाला तो सांगतो की नाही. तेव्हा आबा म्हणतात की हो हो विचारूयात की. आणि आबा सर्वांना आवाज देतात की या सण आहे आज, सर्वजण एकत्र जेवायला बसूयात. तेव्हा मात्र सोहम सुद्धा आलेला असतो आणि नैना हे बाकी सर्वजण आता जेवायला येऊन बसतात. रजनी आणि सरो सुद्धा जेवायला बसतात. तर कला ही आता सर्वांना वाढत असते. तेव्हा आता आबा मात्र आता सोहमला म्हणतात की सोहम, जोडीने एकत्र केलेली बर्फी खूप छान होते. तेव्हा सोहम म्हणतो की आबा हो ना, म्हणजे असेलच, परंतु आबा अहो तुम्ही मला का विचारतात. म्हणून सोहम सर्वांकडे बघतो आणि आबांना विचारतो. आणि एक मिनिट, म्हणजे आज काही चांदेकरांकडे जेवणाबरोबर काही खास असा विषय आहे का, कारण तुमच्या डोक्यामध्ये जे काही शिस्त आहे ना त्याचा वास मला इथपर्यंत आला बर का. त्यावरती आबा म्हणतात की नाही रे, अरे तसं काही नाही. अरे तू आता इतकं विचारतोस, मग एक गोष्ट बोलू का. तेव्हा सोहम म्हणतो की हे बात तर बोला आबा, काय तुम्हाला विचारायचं आहे ते विचारा. तेव्हा आता आबा विचारतात की हे बघ सोहम, परवा होळीला बरोबर तुझ्या बरोबर जी काही मुलगी होती तिच्या आणि तुझी गाडी कुठल्या रुळावर धावते ते जरा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा मात्र आता का सोहम विचारात पडतो. सर्वजण आता सोहमच्या उत्तराची वाट बघत असतात. तेव्हा आता सोहम मनात म्हणतो की आबा कसं सांगू, माझं प्रेम तर त्या काजलवर आहे, परंतु नको नको, कारण आपल्यावर जी व्यक्ती प्रेम करते मग तिच्या प्रेमाचा सुद्धा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, म्हणून तो आता अनामिकेचा विचार करतो. त्यानंतर आता इकडे संगीता आणि हे दिनकर यांची सुद्धा गुढीची पूजा झाल्यानंतर सर्वजण आता जेवायला बसतात. तेव्हा आता दिनकर विचारतो की काय ग संगे, शिरा बनवलंस का. तर संगी म्हणते की हो हो, कारण बासुंदी आणि श्रीखंड बनवण्याची आपली ऐपत नाही, म्हणून आज मी शिरा केला, आणि त्यापेक्षा म्हणजे जास्त माझ्या काजूला सुद्धा हा शिरा खूप आवडतो. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे ठीक आहे. तर संगी म्हणते की हो ना, अहो गेल्या काही दिवसापासून आपल्या काजलचं मन काही स्थिर नाही, म्हणून खास तिच्यासाठी मी तिच्या आवडीचा हा शिरा बनव. तेव्हा आता काजल तेवढे तेथे येते. काजल विचारते की आई, अगं आत्ताच मी गुढीला नमस्कार करून आले, जर तुझं काही काम असेल तर मला सांग. तेव्हा आता संगीता खुशून म्हणते की अगं काजू, काही काम असेल म्हणजे अगं मी तुझ्या आवडीचा शिरा बनवलेला आहे, तू डायरेक्ट आता जेवायलाच बस. तेव्हा काजल म्हणते की नाही नको, तुम्ही जेवा. तेव्हा आता दिनकर म्हणतो की काजल अगं बस की, अगं सणवार आल्यानंतर एकत्र जेवल्यानंतर खरंच खूप बरं वाटतं ग. तेव्हा काजल म्हणते की आई चल बस बरं तू. तेव्हा संगीता म्हणते की नाही, आपण सर्वांनी एकत्र बसायचं. तेव्हा काजल संगीताला हाताला धरून तिला खुर्चीवर बसवते आणि चला आज मी तुम्हाला जेवण वाढते, परंतु मला आत्ता खरंच जेवण नकोय, मला भूक नाहीये. काजलचा चेहरा पूर्णपणे आता अगदी सुकलेला असतो, परंतु आता आई आणि बाबा या दोघांचं मन नाराज होऊ नये म्हणून ती आता त्यांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणते की मला भूक नाही म्हणून.
आता दोघेही काजलकडे बघत असतात तर काजल म्हणते की 1 मिनिट आलेच असे बोलून काजल आता जेव्हा आतमध्ये जाते तर संगीता म्हणते की अहो तुम्हाला आठवते का लहानपणी सुद्धा ती असंच करायची. जेव्हा एखादी गोष्ट तिला येत नसेल पटत नसेल तर मात्र स्वतःला उगाच ती त्रास करून घेते आणि त्याची शिक्षा ती स्वतःलाच देते. लहानपणी सुद्धा असं करायचे आणि आता सुद्धा तशीच शिक्षा ती स्वतःला करून घेते. एवढ्यात काजल ही काही भांडे वगैरे घेऊन बाहेर येते, डायनिंग टेबलवर ठेवते आणि संगीताला आणि दिनकरला वाढत असते. तेव्हा काजल आपल्या हाताने त्यांना जेव्हा वाढायला जाते तर संगीता तिचा हात धरते. संगीता विचारते की तू स्वतःला शिक्षा करून घेतेस का. तर काजल म्हणते की काही नाही आई, तू थांब बरं जरा. त्यानंतर आता इकडे आबा हे सोहम शांत होतो. सोहमला म्हणतात की अरे मर्दा तू तर गप्प बसलास, अरे सांग ना तुझ्या मनात नेमकं काय आहे ते. तेव्हा आता राहुल म्हणतो की सोहू अरे खुल्ला मोका आहे, सांगून टाक पटकनी काय आहे ते. अरे बोल ना नक्की काय ते. अरे तू तर टांगा पलटी वगैरे काहीतरी म्हणत असतो असं अद्वैत म्हणतो. तेव्हा आता सोहम सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतो आणि मनात म्हणतो की अरे दादा ते मी नाही, ते काजल बोलत असते. सोहमला आता काजलवर प्रेम आहे हे मात्र कबूल करायचं असतं परंतु तरी सुद्धा तो शांत असतो. अनामिकावर प्रेम आहे असे तो सर्वांना दाखवतो. तेव्हा सर्वजण आता सोहमला म्हणतात की अरे बोल बोल. तेव्हा आता सरोज विचारते की काय रे सोहम, अरे आबा काय विचारतात तुला आणि ती मुलगी आज का आली नाही बरं. अरे खरंच ती मुलगी तर खूप छान आहे, अरे बोलवायचंच ना तू तिला. तेव्हा आता आबा म्हणतात की मग काय, अरे सोहम तू तिला धुरवडीला बोलवलं होतं आणि तू तिला नुसतं बोलवलं नव्हतं तर गुडघ्यावर बसून तू तिला जे काही बोलला ते सर्व आम्ही बघितलं बरं का आणि ऐकलं सुद्धा. तेव्हा आता कला सुद्धा अगदी खुश होऊन हे सर्व ऐकत असते आणि नैना सुद्धा. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे सोहम त्यावेळेस तुला कोणी विचारलं नाही परंतु आता मी तुला विचारते नक्की काहीतरी आहे म्हणून काहीतरी तू गोड अशी बातमी दे की. आणि तेवढ्यात मात्र सोहमच्या मोबाईलवर अनामिकाचा कॉल येत असतो तर लगेच राहुल तो फोन घेतो. राहुल म्हणतो की खरंच क्या बात है, याला म्हणतात की काहीतरी मनामध्ये प्रेमाची जादू आणि हीच खरी जादू असते कारण आपण जिचे नाव घेत होतो, जिचा विषयावर आपण बोलत होतो तिचाच फोन लगेच आला. सोहमच्या मनातील तिचाच फोन येतोय ते ऐकून रजनीला इतका आनंद होतो. रजनी म्हणते की राहुल काय बोलतोस. तेव्हा राहुल म्हणतो की अनामिका घे, अरे सोहम घे. तेव्हा मात्र आता सोहम घाबरत नाही. सोहम लगेच आता आबांना म्हणतो की हे बघा आबा, मला अनामिका आवडते, माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिच्याबरोबर लग्न. आणि तेवढ्यात आता राहुल तिचा वारंवार फोन येत आहे हे बघून मात्र आता राहुल म्हणतो की अरे सोहम तिला राहवत नाही, तू तिचा फोन घे आणि एकदाची तिच्याशी बोल. शेवटी आता सोहमला फोन घ्यावा लागतो. तो आबांना म्हणतो की एक्सक्यूज मी आलोच जरा, म्हणून तो आता ताट तसेच ठेवून आता अनामिकेचा फोन घेण्यासाठी बाजूला जातो आणि तिच्याबरोबर बोलायला सुरुवात करतो. तेव्हा आता रजनी म्हणते की बघितलंस का आबा, नाहीतर कधी कधी ह्या मुलाच्या तोंडातून शब्द निघत नसते. तेव्हा आता आबा म्हणतात की हो त्याच्या मनामध्ये प्रेमाची भावना आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आबा अगदी बरोबर आहे आणि ते मला सुद्धा जाणवतंय. तेव्हा आता रजनी म्हणते की हो म्हणजे त्याने अनामिकेला हो म्हणून सांगितलं, त्याने हे सर्व मला स्पष्टपणे काल सुद्धा सांगितलेलं आहे आणि आबा हे बघा मला सुद्धा ती मुलगी सून म्हणून पसंत आहे. तेव्हा आता नैना लगेच म्हणते की सोहम मात्र असा मुळमुळ दिसतोय परंतु अशा बाबतीत तो अगदी फास्ट आहे. आबा म्हणतात की अगं रजनी हे बघ मी फक्त देवीकडे जाऊन आलो तर घरातील सर्व वातावरण एकदम असं मस्त झालं, सर्वजण आनंदी झालेत. तेव्हा आता रजनी लगेच खुश होते. आता मात्र बहर येणार आहे आणि नवी सुरुवात होणार आहे. तेव्हा आता हे सर्व ऐकून अद्वैत मनात ठरवतो की जे माझ्या बाबतीत झाले ते माझ्या भावाच्या बाबतीत मी नाही होऊन देणार, त्याच्या मनातील प्रेमाला कुठेही धक्का लागायला नको. तेव्हा आता अद्वैत नक्की काय विचार करतो हे कलाने ओळखलेलं असतं. ती सारखी आता अद्वैतकडे पाहते आणि तेव्हा इकडे आता सोहम जेव्हा आतमध्ये येतो आणि अनामिकाला फोन घेऊन म्हणतो की बोल. तेव्हा अनामिका म्हणते की अरे बोल काय बोल, बोलायला माझ्याकडे शब्दच नाही. अरे आमच्या घरी जस्ट गुढीपूजन झालेलं आहे, तुमच्या घरी झाले का. तेव्हा आता राहुल थोडासा नाराज असतो आणि झालं असं म्हणतो. तेव्हा आता लगेच अनामिका विचारते की अरे सोहू पण तुम्हाला आज का बोलवलं नाहीस बरं. अरे चांदेकर फॅमिली कसा गुढीपाडवा साजरा करते हे मला बघायचं होतं रे. अरे सोहम तुला माझ्याबद्दल कोणी विचारलं सुद्धा नाही का रे. तेव्हा आता सोहम म्हणतो की म्हणजे, तर आता अनामिका म्हणते की अरे होळीच्या दिवशी मी आले होते, रंगपंचमीच्या दिवशी आले होते, मग गुढीपाडव्याच्या दिवशी का नाही. अरे असं कोणीच मला विचारलं नाही का. तेव्हा आता सोहम म्हणतो की हो म्हणजे तसं. तेव्हा आता अनामिका म्हणते की अरे तसं नाही तर मग कसं सोहू, काही वेगळा विषय आहे का. तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ अनामिका मी जरा कामात आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतोय, म्हणून तो आता डिस्टर्ब असतो आणि तो लगेच फोन ठेवतो. तेव्हा अनामिका म्हणते की अरे आणि विचार करते की याला असं अचानक
काय झालं असेल। तेव्हा मात्र सोहम लगेच फोन ठेवल्यानंतर जे काही काजलचं स्केच त्याने काढलेलं आहे तर ते हातात घेतो आणि आता त्याला जे काही धुळीवंदनाच्या दिवशी मात्र त्याने रंग खेळता खेळता मात्र जो रंग फेकलेला असतो तो रंग मात्र काजलला लागलेला असतो, ते सर्व क्षण त्याला आठवतात। त्यानंतर आता इकडे अद्वैत रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर त्याला सुद्धा अनामिका सोहम यांचं होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी जो काही प्रकार घडलेला आहे म्हणजे सोहमने तिला प्रपोज केलेले आहे सर्व क्षणाचा तो आता एकत्र विचार करत असतो। तेव्हा आता हा विचार करता करता तो मोबाईल चार्जिंगसाठी लावतो, परंतु चार्जिंगचं बटन त्याने चालू केलेलं असतं परंतु आता मात्र फोन त्याच्या हातात बाजूलाच असतो। तेव्हा आता अद्वैत विचार करत असतो की म्हणजे हा पट्ट्या प्रेमात पडला तर त्या बाबतीत तो खूप असं सिरियस आहे, तर रिलेशन सांभाळणं हे खरंच खूप कठीण असतं। हातात जेव्हा वाळू घेतल्यानंतर ती निष्ठू नये, जेवढं आपल्याला सांभाळावं लागतं तितक्या जास्त पटीने आपल्याला हे नातं सांभाळावं लागतं आणि सोहम मात्र अजून लहान आहे, त्याला हे सांभाळण्यासाठी मीच मात्र त्याला सपोर्ट केलं पाहिजे। माझ्या बाबतीत जे झाले ते त्याच्या बाबतीत व्हायला नको, या सगळ्याचा तो आता बारीक विचार करत असतो, परंतु त्या नादात मात्र त्याच्या चार्जिंग लावण्यासाठी फोन विसरलेला असतो। तेव्हा आता त्याने फक्त हातामध्ये ती पिन आता धरलेली असते आणि तेवढ्यात कला आतमध्ये येते। कला आता कपाट उघडते आणि कपाटातून आपले कपडे चेंज करण्यासाठी घेते। तेव्हा आता अद्वैत विचारत असतो तर कला आता त्याच्या जवळ येते। कलाला समजते की अद्वैत कसल्या तरी विचारात आहे म्हणून ती चांदेकर चांदेकर करत असते, परंतु अद्वैतचं लक्ष नसतं। अद्वैत पूर्णपणे आता कलाकडे लक्ष देत नाही आणि त्याच्या हातामध्ये विचार करता करता आता मोबाईलची पिन मात्र अगदी तशीच असते। तेव्हा आता कला ही धक्का देते आणि चांदेकर अरे कसला विचार करतोयस, तुझं लक्ष कुठे आहे। तेव्हा अद्वैत तरी सुद्धा शांतच असतो आणि काही नाही असं बोलून तो बाजूला होतो। तेव्हा कला म्हणते की अरे तू फोन सुद्धा अजून चार्जिंगला लावलेला नाही। तेव्हा आता अद्वैतच्या लक्षात येते की आपण फोन चार्जिंगला लावायला गेलो आणि फोन मात्र बाजूला ठेवला आणि आपण तसाच विचार करता करता फोन चार्जिंगला न लावता बाहेर इकडे बाजूला निघून आलो। तेव्हा आता ते त्याच्या लक्षात आल्यानंतर कला म्हणते की थांब मी लावते, तर अद्वैत म्हणतो की हो चुकून राहील। कला म्हणते की काय चांदेकर चुकून, अरे चुकून असे म्हणतो, अरे हे बघ सर्वसामान्य माणसाकडून तर असं घडलं तर मी समजू शकते, अरे तू तर द ग्रेट चांदेकर, अरे स्वतःला मात्र अगदी परफेक्शनच्या पद्धतीने तू गौरवून सुद्धा घेतलेला, अरे तुमच्याकडून मग मात्र चुकून चूक होऊच कशी शकते, अरे सांग की कसला इतका विचार करतोस। तेव्हा अद्वैतला खूप असं इरिटेटेड होतं, तो लगेच ओरडतो तुला काय सांगू मी कसलाही विचार मी नाही करत। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ फोन चार्जिंगला नाही, मी माझ्या हाताने फोन चार्जिंगला लावते, म्हणून कला फोन चार्जिंगला लावते। त्यावरती अद्वैत तिला विचारतो की मला फ्रेश व्हायचं आहे, टॉवेल कुठे आहे माझा। कला म्हणते की अरे समोर दिसत नाही का, तर कला ही अद्वैतकडे पाहत असते, तर अद्वैत विचारतो की अगं माझ्याकडे काय बघते, मी तुला टॉवेल कुठे ठेवला आहे माझा तो विचारतोय। तेवरती आता कला म्हणते की अरे इतका कसला खोल विचार कसला करतोय, मला सुद्धा कळून दे आणि बघ हे बघ सांगितलं तर मनावरचा हाल तुझा भार आहे तर तो कमी होईल आणि त्यावर मार्ग सुद्धा सापडू शकतो। तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की हे बघ बाजूला हो, मला जाऊन दे। कला म्हणते की नाही होणार, अद्वैत म्हणतो की बाजूला हो, तर कला आडवी येते आणि म्हणते की नाही होणार। तेव्हा आता कला काही त्याला सोडायला तयार नसते। अद्वैत तिला म्हणतो की बाजूला हो, सोड बाजूला हो, तर लगेच आता कला म्हणते की नाही अगोदर मला सांग की तू कसला विचार करतोयस। तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणून जातो की मी सोहमचा विचार करतो। तेव्हा कला अगदी खुशून म्हणते की राईट, आणि हे बघ सोहम अगदी प्रेमात आहे बर का। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ना, तोच तर मी विचार करतोय की त्याच्यासाठी आपण काहीतरी असं छान केलं पाहिजे, काहीतरी आपण त्याला सरप्राईज दिलं पाहिजे म्हणजे तो नक्की खुश होईल। त्यावरती कला आता सोप्यावर बसते आणि अद्वैतला म्हणते की मग अजून त्यासाठी काय करता येईल। त्यावरती आता अद्वैत म्हणतो की तेच तर मला नाही कळत आणि त्याबद्दलच मी विचार करतोय। तेव्हा आता दोघेही विचार करतात आणि एका सोबत लगेच म्हणतात की हो चुटकी वाजवत की आयडिया। दोघं सुद्धा आता एका सोबतच आयडिया हा शब्द बोलतात आणि सारखे एकमेकांकडे बघत असतात। त्यावर आता कला म्हणते की अगोदर तू सांग, तर अद्वैत म्हणतो की नाही तू सांग। तेव्हा आता लगेच कला म्हणते की बरं जाऊन दे, आपण एकत्र बोलूयात का। तेव्हा आता दोघेही एका सोबतच जो काही त्यांच्या मनात विचार आलेला आहे तो एका सोबतच बोलतात की लग्नाची बोलणी। तेव्हा कला लगेच आपला हात पुढे करते आणि दे टाळी असं म्हणते आणि लगेच दोघंही एकमेकांना टाळी देतात। तर कला म्हणते की बघ आपली जी काही विचार करण्याची पद्धत सुद्धा आहे ना ती अगदी मस्त मॅच होते। अरे आपण फक्त जो सारखा विचार नाही करत तर आपण एकमेकांसारखं एकदम सेम टू सेम बोलतो सुद्धा। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आता सिमिलॅरिटी असं करून नाचू नको। त्यावर आता कला म्हणते की हो बरं झालं, बरं तू आता आठवण करून दिली आणि थांब आता मी लगेच
मध्ये जो काही सारखेपणा आहे तो लगेच आता ती ब्लॅक बोर्डावर त्या लिहायला जाते आणि आता लगेच त्या बोर्डावर ती जे काही तिथे भिन्नता आणि समानता हे दोन असे भेद दोघांमध्ये लिहिलेले आहेत त्यावर लगेच आता कला लिहित असते आणि यात अगदी रागवण्यासारखं काय आहे असं विचारते। तेव्हा अद्वैत म्हणतो की आता विषय कोणता आहे, आपण सोहम बद्दल बोलतोय। तेव्हा आता लगेच कला समानता या लगेच भेदापुढे असं लिहिते की चांदेकरला आणि मला कुटुंबाविषयी प्रेम आहे। तेव्हा आता कला ही अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की महत्वाचं आहे ते नातं घट्ट होणं आणि ते नातं आपलं असून दे किंवा सोहमचं असून दे आणि जा आता फ्रेश होऊ नये असं कला आता अद्वैतला म्हणते। त्यानंतर आता इकडे रोहिणी सरोजच्या रूम मध्ये येते आणि सरोजचे आणखीनच कान भरवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करते की अगं सरोज रोहिणी, तू अद्वैतला एवढे आता डिहोचे पेपर दिलेले आहे परंतु अद्वैतने आतापर्यंत त्यावर सही नाही केली, मग अगं सरोज रोहिणी तरी सुद्धा इतकी शांत कशी आहेस ग तू? तेव्हा आता सरोज म्हणते की कारण माझा मुलगा माझ्या अगदी जवळ आलेला आहे, तो माझं नक्की ऐकेल, माझ्या मुलावर विश्वास आहे। तर रोहिणी म्हणते की हे बघ डॅड आणि ती कला मिळून अद्वैतला त्याचा निर्णय कसा चुकीचा आहे हे पटवून देऊ शकतात, अगं मग तू काय करणार आहेस? त्यावर आता सरोज म्हणते आबा काही सुद्धा करायला सांगते हे अगदी खरं आहे। तेव्हा आता रोहिणी लगेच तिला एक प्लॅन सांगते की अगं हे बघ अद्वैत मात्र दिवसा कित्येक असे पेपरवर सह्या करतो, शेकडो पेपर्सवर, मग जर आपल्याला त्याची सही जर घ्यायची असेल तर एखाद्या फाईल मध्ये आपण ते डिहोचे पेपर ठेवून द्यायचे आणि त्यामुळे आपल्याला त्याची सही मिळवता येईल, परंतु त्यानंतर त्या कलाची सही कशी मिळवायची आहे हे आपण बघूया। तेव्हा आता सरोज रागवते, सरोज लगेच आता रोहिणीला म्हणत असते की अगं बाई तू मला असे उद्योग करायला लावू नको प्लीज, नाहीतर माझ्यात आणि माझ्या मुलामध्ये फूट पडेल। तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं असं काही होणार नाही, प्लीज माझं ऐक, माझ्यावर विश्वास ठेव, आपण त्याच्यासमोर असे अनेक जे काही प्रश्न आहे ते उभे करू आणि त्याला जे काही डिहोचं हे डिसिजन आहे ते अगदी करेक्ट आहे। तेव्हा सरोजला राग येते, सरोज म्हणते की बास कर तुझं हे वायफळ बडबड, हे जे काही तुझी वायफळ बडबड आहे ना ते प्लॅन्स बंद कर, नसते उद्योग करू नकोस। तेव्हा आता रोहिणी लगेच म्हणते की सरोज वहिनी अगं मी जो तू प्लॅन तुला सांगितलेला आहे तो प्लॅन अगदी उत्तम आहे, तू एकदा शांतपणे त्यावर विचार कर, येते मी असं बोलून आता रोहिणी लगेच बाहेर निघून जाते। तेव्हा आता रोहिणी बाहेर गेल्यानंतर सरोज लगेच आता म्हणते की हिला काय वाटतं, ही काही पण सांगेल आणि मी तिचं ऐकेल का? त्यानंतर आता रजनी इकडे कलाला विचारत असते की कला अगं मला काय वाटते की उद्या आपण आमरस पोळीचा बेत करूयात। तेवढ्यात आता आबा येतात, आबा म्हणते की हा काय प्रश्न झालात का? अगं रजनी आंब्याच्या दिवसामध्ये आमरस होणारच आणि आमरस तर व्हायलाच पाहिजे। तेव्हा आता कला म्हणते की हो आमरस तर आता व्हायलाच पाहिजे। तेव्हा आता रजनी म्हणते की बघा बघा आमरसचा नाव ऐकल्यानंतर कलाचा चेहरा कसा खुलला येतो। तेव्हा कलाला खूप असं हसायला येतं आणि सोहम मात्र आता ते समोर विचारात पडलेला असतो, त्याला नक्की आता टेन्शन आलेलं असतं आणि यांचं जे काही सुरू आहे तर त्याकडे सोहमचं काही लक्ष नसतं। रजनी कलाला म्हणते की आता ठरले, आता मात्र आमरसाच्या दिवसात आमरस होणारच। तेव्हा कला म्हणते की हो त्यात खरंच मज्जा आहे, होणारच आणि दोघी लगेच आता तयारीला लागतात। तेव्हा आता आबांचं लक्ष सोहमकडे जातं आणि आता लगेच ते सोहम जवळ येतात। तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की अरे शेंडेपळ काय काय कसला विचार करतोस आणि तुला आमरस तर आवडतोस ना? तेव्हा मात्र आता सोहम खुशून म्हणतो की आबा तुम्हाला माहिती आहे ना मला आंबा खूप आवडतो। तेव्हा आबा त्याला पुन्हा विचारतात की हे बघ तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते मला लगेच आता सांग। एवढ्यात मात्र अद्वैत आता अनामिकाचे जे आई वडील असतात तर त्यांना घेऊन आता दरवाजातच येतो आणि आता सर्वजण आता इकडे पाहत असतात। अनामिका आता सोहमकडे एकटक बघत असते। तेव्हा मात्र आता अद्वैतच्या हातामध्ये पेड्यांचा बॉक्स असतो। आता अद्वैत लांबूनच आबांना आवाज देतो आणि या सगळ्यांना आतमध्ये यायला बोलावतो। तेव्हा मात्र आता अद्वैत इतक्या पाहुण्यांना घेऊन आलेला बघून आता सोहमला सुद्धा आनंद होतो आणि बाकी सर्वांना सुद्धा। तेव्हा आता अद्वैत आबांना म्हणतो की हे बघा आबा आता कुणाला कशाचीच विचार करण्याची गरज नाही आणि सोहमला म्हणतो की सोहम अरे तू तर टेन्शनच घेऊ नकोस। तेव्हा अनामिका आता सोहमकडे बघत असते आणि सोहमच्या चेहऱ्यावर मात्र थोडंसं स्मित हास्य नसतं, कारण कुठेतरी मनामध्ये त्याचं काजलवर प्रेम आहे हे त्याला जाणून देत असतं। तो फक्त वरवर खुश आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो कारण काजलने त्याला हे नाकारलेलं असतं। तेव्हा आता अद्वैत आबा आणि अनामिका यांची आई वडील यांची ओळख करून देतो। तेव्हा आता अनामिकाचे जे आई वडील असतात तर ते आबांना नमस्कार करतात आणि सोबत तर गुरुजींना सुद्धा घेऊन आलेला असतो, म्हणजे अद्वैत सर्व तयारीनिशी आलेला असतो आणि तो गुरुजींना बसायला सांगतो आणि अनामिकाच्या आई वडिलांना सुद्धा। तेव्हा आता सर्वांची ओळख होते। आता अनामिका आणि सरोज यांची सुद्धा आता तो
ओळख करून देतो की ही माझी आई सरोज चांदेकर आणि नैना, राहुल, आत्या या सगळ्यांची तो आता ओळख करून देतो। परंतु आता मात्र कला आणि रजनी तेथे उभेच असतात। तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की ही आमच्या सोहमची आई। तेव्हा रजनी असं म्हटल्यानंतर रजनी लगेच त्यांना नमस्कार करते आणि त्यावर आता आबा कलाची ओळख करून देतात की ही आमची नाचसून कला। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अनामिकाचा दादा सुद्धा आहे परंतु तो आता नाही आलेला। ऍक्च्युली कसं आहे की आजचा दिवस खूप चांगला आहे, मुलाकडचे मुलीकडचे सर्वजण आता समोरासमोर आहे। मी यांच्या घरी गेलो होतो तेव्हा मात्र त्यांच्या घरीच मी सोहमच्या लग्नाची सुपारी तर फोडून आलोच। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सोहमला धक्का बसतो परंतु बाकी सर्वजण अद्वैतचं कौतुक करतात। अद्वैतला म्हणतात की अद्वैत। तेव्हा आता अद्वैत तर अगदी खुश असतो। तेव्हा सोहम त्याला म्हणतो की दादा अरे पण, तर आता अद्वैत म्हणतो की अरे पण नाही आणि बिन नाही, चला तोंड गोड करा, म्हणून तो सर्वांना पेढे देतो आणि कुणाला कसली काळजी करण्याची काही गरज नाही आबा, मी सगळं काही बॅकग्राऊंड चेक केलेलं आहे, उत्तम कुटुंब आहे, अगदी आपल्याला शोभणार आणि हे बघा हे सर्व करून मोठ्या भावाचं कर्तव्य मी पार पाडलं। तेव्हा आता आबा विचारतात की अरे अद्वैता तू तिकडे कसा गेलास? तेव्हा आता अद्वैत सांगायला सुरुवात करतो, अहो आबा अनामिकाचा जो काही दादा आहे ना तो सतीश, तो माझा बॅचमेट आहे, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो, खूप चांगला मुलगा आहे आणि ऑफकोर्स त्याच्या फॅमिलीकडून आणि ऑफकोर्स म्हणजे त्याच्या फॅमिलीकडूनच हे चांगले गुण आले असणार आणि आबा आपल्या सोहमने मात्र अगदी परफेक्ट अशी फॅमिली निवडली, आपल्याला शोभेल तशी। बाकीच्या गोष्टी तर मी ठरवलेल्या आहेत परंतु प्रथेनुसार तुम्ही गुरुजींना विचारून पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठरवू शकतात। तेव्हा सोहम तर आता अद्वैतकडे एकटक बघत असतो, नक्की आता अद्वैतला काय करू, त्याने इतकी काही का केली असेल हे सोहमला काही कळत नसतं। बाकी सर्वजण मात्र खूप आनंदात असतात। तेव्हा आता आबा म्हणतात की अरे गुरुजींशी तर बोलायचं आहे परंतु एकदा पोरांच्या मनात काय आहे तर एकदा कळलं तेव्हा मात्र आनंदच आहे। तेव्हा मात्र आता लगेच अनामिकेची आई अनामिकाला म्हणते की बोल बाळा। तेव्हा अनामिका म्हणते की हे बघा आबा, मला फक्त सोहमशी लग्न नाही करायचं, ह्या मस्त कुटुंबाचा एक भाग व्हायचा आहे आणि ती खुश होऊन म्हणते की माझा होकार आहे, अगदी लाजत। तेव्हा आता सर्वांना आणखीनच आनंद होतो। आबा म्हणतात की ये होईना बहात, तर अनामिकाचे वडील म्हणतात की आमची मुलगी तर लग्नाला तयार आहे आणि शिवाय तुमच्यासारखी माणसं आम्हाला भेटणं म्हणजे आमचं भाग्यच आहे। तेव्हा आता अनामिकाची आई ही रजनीला म्हणते की आमच्या लेकीला तुम्ही तुमची लेक म्हणून स्वीकारलत ना तर त्याचा आम्हाला खरंच सर्वात जास्त आनंद होईल। तेव्हा आता सोहम तर अगदी धक्क्यानेच हे सर्व बघत असतो, नक्की आता काय उत्तर द्यायचं हे त्याला काही कळत नसतं। तेव्हा रजनी म्हणते की हो ना तुमची अनामिका आहेच तितकी गोड मुलगी। तेव्हा मात्र आता आबा सोहमकडे बघतात आणि सोहमला म्हणतात की सोहम आले बोल की मर्दा। तेव्हा आता सोहम अगदी धक्क्याने अगदी काय नेमकं उत्तर देऊ काही त्याला कळत नसतं। तर अद्वैत त्याला हळूच विचारतो की सोहम अरे तुला हेच हवं होतं ना, अरे तू खुश तर आहेस ना? तेव्हा सोहम काही उत्तर देत नसतो। तेव्हा सर्वजण आता सोहमकडे बघतात। तेव्हा मात्र काजलचं जे काही बोलणं आहे तर सर्व त्याला आठवते, कारण काजल म्हणत असते की तू त्या मुलीवर प्रेम खरंच करतोय हे मला नाही वाटत। त्या सर्वाचा विचार करून आता त्याचा जो काही राग काजलवर असतो तरी सुद्धा तो काजलवरील प्रेम आता नाकारतो, कारण काजलने जो काही आता त्याचा अपमान केलेला आहे तो अजूनपर्यंत विसरलेला नसतो आणि लगेच आता सर्वांसमोर तो आबांना म्हणतो की आबा मी या लग्नाला तयार आहे। आता तो काजलवरील रागामुळे हा एका घडीत निर्णय त्याने घेतलेला असतो। तेव्हा आता सर्वजण लगेच टाळ्या वाजवतात, अनामिका लगेच अगदी खुश होते। तेव्हा मात्र आता आबा लगेच गुरुजींना मुहूर्त बघायला सांगतात। तेव्हा गुरुजी म्हणतात की आबासाहेब मी अगोदरच मुहूर्त बघून ठेवलेला आहे, 2 दिवसानंतरच मुहूर्त आहे, नाहीतर 1 महिन्यानंतर, तुम्हाला कोणता मुहूर्त काढायचा आहे ते तुम्ही ठरवा। तेव्हा आता आबा म्हणतात की त्यात काय ठरवायचं, आमच्या घरी तर खूपच उत्साही माणसं आहेत, 2च दिवसात ही तयारी करूयात। तेव्हा आता रजनी म्हणते की आबा अहो 2च दिवसात कशी इतकी तयारी होईन बरं इतक्या लवकर? तेव्हा आता आबा म्हणतात की रजनी अगं मी हो म्हणतोय आणि तुम्ही तर तरणी ताठा आहात आणि तरी सुद्धा अगं 2च दिवसात आपण पूर्ण तयारी करूयात, तू नको काळजी करूस। तेव्हा आता रजनी म्हणते की आबा पण, तर आबा म्हणतात की रजनी अगं प्रत्येक वेळेस तू पदर खोसून तयार असते। तेव्हा आता रजनी हसते, तर अद्वैत म्हणतो की आबा मला काय वाटतं रजनी काकी आता ऑलरेडी सासूच्या रोलमध्ये शिरलेली आहे, सुनेला एवढं टेन्शन नाही एवढं टेन्शन तिने घेतलेलं आहे। काकी अगं तू कशाला काळजी करतेस, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत, 2च दिवसात आम्ही सगळं काही मॅनेज करू, डोंट वरी। म्हणून आता सर्वजण
सर्वजण खुश होतात आणि कला सुद्धा खूप खुश असते। तेव्हा आता अद्वैत आणि सोहम लगेच एकमेकांना मिठी मारतात, परंतु अद्वैत इतका खुश होऊन मिठी मारतो, परंतु सोहमच्या मनात काहीतरी असं त्याच्या चेहऱ्यावर कलाला दिसते। कला त्याच्याकडे एकटक बघत असते। तेव्हा आता कला विचार करते की सोहमचा चेहरा असा का आहे, लग्न होतंय मग तो नक्की खुश तर आहे ना, म्हणजे तो दाखवतोय, परंतु असं का वाटतं की नक्की याच्या मनामध्ये काहीतरी असं वेगळं आहे। तर तेव्हा मित्रांनो कलाला आता संशय येतो आणि हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता लग्नाची सर्व तयारी सुरू असते। तर आबा आता रजनीला म्हणतात की तू अनामिकाला फोन कर आणि तुझ्या विहीनबाईला सुद्धा इकडे यायला सांग, आणि कला तू सुद्धा तुझ्या आई बाबांना फोन कर आणि त्यांना आमंत्रण दे आणि काजलला सुद्धा बोलव। तेव्हा आता कला म्हणते की थांब आता मी लगेच फोन करते आबा। तेव्हा मात्र आता कला फोन करायला लागणार, तोच सोहम म्हणतो की नाही आता नाही। तेव्हा सर्वजण आता सोहमकडे बघत असते। तेव्हा सोहम आता कावरा बावरा होतो, सोहम का तिकडे फोन करून देत नसे म्हणून आता सर्वांना टेन्शन येते। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला घ्या। धन्यवाद।